बोला की भैरवनाथ 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गौडदरा प्रीमियर लीगचे सामने चालू आहेत. बॉल नवीन बॉल द्यायचा आहे. वागजा 11 कॅप्टन सर्व खेळाडू नाश्ता घेऊन जायचा आहे. आपला नाश्ता इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे, नाश्ता घेऊन जा. भैरवनाथ 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वागजा 11 खेळाडू आपला नाश्ता घेऊन जायचा आहे. पहिल्यांदा मॅच सुरू आहे, खेळाडूंना नाश्ता घेऊन जायचा आहे. श्रीनाथ 11 फलंदाज, आपण आपला फलंदाजी करण्यासाठी लवकरात लवकर आपले 2 खेळाडू मैदानात पाठवायचे. प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर थांबायचे सगळ्या प्रेक्षकांनी. जे खेळाडू फलंदाज गोलंदाज मध्ये बसलेली टीम सरपंच योद्धा आपण तिकडे बाउंड्रीच्या बाहेर बसायचंय. तिकडे वागजा 11 बसली त्या बाजूला, मध्ये कोणीच बसायचं नाही. फलंदाजी करण्यासाठी आलेले विक्रम भाऊ सुर्वे, अमर शिंदे, श्रीनाथ 11. श्रीनाथ 11 वर्सेस भैरवनाथ 11. फलंदाजी करतात ते श्रीनाथ 11. क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतायत भैरवनाथ 11. वेळ होतोय, लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. श्रीनाथ 11 वर्सेस भैरवनाथ 11. गोलंदाजी करतोय तो सागर. पहिलाच बॉल आणि विकेट. अमर शिंदे यांचे फलंदाज अमर शिंदे यांची पहिला बॉल आणि विकेट. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सामना भैरवनाथ 11 वर्सेस श्रीनाथ 11. पहिला बॉल
पहिली विकेट अमर शिंदे. खेळायला तो माऊली इटेकर. व्हाईट बॉल. गोलंदाजी करतोय तो सागर. व्हाईट बॉल. गोलंदाजी करतोय तो सागर. फलंदाजी करतोय तो माऊली. GPL गावदरा प्रीमियर लीग वर्ष पर्व पहिले. सर्व खेळाडूंचे सहर्ष स्वागत. क्रिकेट प्रेमींचे ही सहर्ष स्वागत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल आणि घेतल्यात ते 2 रन. माऊली इटेकर विक्रम सुर्वे फलंदाजी करतात. गोलंदाजी करतोय तो सागर. भैरवनाथ 11 वर्सेस श्रीनाथ 11. धाव संख्या 3. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल माऊली इटेकर. 2 धावा घेतल्यात त्या 2 धावा. मारलाय तो बॉल माऊली टेकर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय माऊली आणि गोलंदाजी करतोय तो सागर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय तो अक्षय. आता पाहूया सागरचा पुढचा चेंडू. व्हाईट स्वरूपाचा हा चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या पोहोचली ती 8 रनावरती. श्रीनाथ 11 वर्षद भैरवनाथ 11 आणि सागरचा पुढला चेंडू आणि 8 के पार 4 रन. चौकार माऊली टेकरचा. 12 रन. श्रीनाथ 11 12 रन. विठ्ठल शिंदे आपलं इथं नाश्ता तयार आहे, घेऊन जावा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलाय तो माऊली टेकर. गोलंदाजी केली ती सागर शिंदे. आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो निलेश सुर्वे. भैरवनाथ 11 45 नंबर. राजू सुर्वे आपण ग्राउंडच्या बाहेर यायचंय.
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो निलेश. डॉट बॉल आणि खेळतोय तो माऊली. माऊली टेकरने 6 मारल्यानंतर अमित साप्ते उपसरपंचांच्याकडून 501 रुपया. अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय तो माऊली आणि पुढच्या चेंडूसाठी घेतलेले या चेंडूसाठी घेतलेले 2 रन. गोलंदाजी करतोय तो निलेश. दोन्ही हे खेळणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी षटकार मारला तर 500 रुपये अमित साप्ते यांचे. व्हाईट बॉल. श्रीनाथ 11 वर्सेस भैरवनाथ 11. आता आपला पुढला चेंडू टाकतोय तो निलेश. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय निलेश. गावडदारा गावचे पोलीस पाटील योगेश अप्पा सुर्वे यांचं गावडदारा प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. खेळाडू प्रेमी योगेश सुर्वे यांचं गावडदारा प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि निलेश सुर्वे यांनी त्रिफळा बाद केलाय तो माऊली इटेकर. धाव संख्या झाली ती 16. 1 विकेट 2 विकेट 2 षटकानंतर विकेट झाल्या त्या 2. स्कोर झालाय तो 16. 2 षटक आणि 2 विकेट. तिसरं षटक घेऊन येतोय तो. 5 बॉल झालेत निलेश सुर्वे. दुसऱ्या षटकातील 5 बॉल आणि निलेश सुर्वे गोलंदाजी करतात. खेळण्यासाठी येतोय शुभम हारपुडे 17 नंबर. उर्फ लॉली. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शुभमने मारलाय तो बॉल आणि पाहूया किती रन घेत आहेत आपल्या संघ. आणि 2 रन विक्रम सुर्वे शुभम हारपुडे यांनी 2 रन. धाव संख्या झाली आहे ती षटक संपून धाव संख्या झाली आहे ती 18. 2 विकेट 2 ओव्हर. आता पुढील षटक घेऊन येतोय तो भैरवनाथ 11 वर्सेस श्रीनाथ 11. फलंदाजी करण्यासाठी येतोय तो विक्रम. अतिशय उत्कृष्टपणे चाललेले सामने गावडदारा प्रीमियर लीग पर्व पहिले. उपस्थित सर्व खेळाडूंचे खेळाडू प्रेमींचे खेळप्रेमींचे गावडदारा प्रीमियर तर्फे सहर्ष स्वागत. धाव संख्या झाली 18. 2 षटक 2 बाद. विक्रम भाऊने हलकासा घेतला तो चेंडू आणि शतक घेऊन आलेला आहे तो सागर. पाहूया आपल्यासाठी आपल्या संघासाठी उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय सागर. श्रीनाथ 11 साठी फलंदाजी करतोय तो विक्रम भाऊ. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो सागर. व्हाईट बॉल.
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारला, फलंदाजी केली तर विक्रम भाऊ यांनी. पाहूया आपल्या संघासाठी एकच रन घेतलेला आहे. गोलंदाजी करतोय तो सागर. आता फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे शुभम हारपुडे वर्सेस लॉली. आता शुभम काय करतोय तो आपल्या संघासाठी पाहूयात. सागर करतोय गोलंदाजी. अरे वा, आणि अतिशय उत्कृष्टपणे हलकासा कट केलाय तो शुभम. श्रीनाथ 11 वर्सेस भैरवनाथ 11. गावडदरा प्रीमियर लीग पर्व पहिले. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सागर. निर्धार स्वरूपाचा चेंडू, निर्धाव. विक्रम पाहू आपल्याच संघासाठी. परत पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. गोलंदाजी करतोय सागर, फलंदाजी करतोय विक्रम. त्याच्याबरोबर दुसरा गोलंदाज करतोय तो शुभम हारपुडे. षटकारांचा बादशाह विक्रम भाव. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि व्हाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 22-22. गोलंदाजी करतोय सागर, फलंदाजी करतोय विक्रम भाव. आणि आपल्या संघासाठी विकेट घेतलेली आहे त्रिफळा बाद. अगं पोरी तू सपनात येणं आणि 7-8 निबार कान फटात देणं. काय सांगायचं, पहिलेच बोलाव काय खायला दिला आणि मानव बुक्की मारली. विक्रम भाऊला त्रिफळा बाद केलाय तो सागर. पुढील षटक संपलंय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 22-22. विकेट बाद झाल्यात त्या 3. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालल्यात सामने. आणि आता श्रीनाथ 11 साठी खेळण्यासाठी आलेला आहे पुढचा फलंदाज तो संघ मालक रोशनदादा सुर्वे. गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो निलेश भाऊ. आणि फलंदाजी करतोय तो शुभम हारपुडे. पाहूया आपल्या सामाजिक कार्यकर्ते किसन भाऊ सुर्वे, उद्योजक आपलंही गौरदरा प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय श्रीनाथ 11 साठी शुभम हारपुडे. पाहूया आता पुढील चेंडूसाठी काय करतोय आणि काय करतोय आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला. आणि आता धाव संख्या झाल्या धाव संख्या घेतल्या 2. शुभम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय शुभम. गोलंदाजी करतोय तो निलेश. अरे अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय तो शुभम. वाघजाई 11 ओमसाई 11. पुढची मॅच टॉच उडवण्यासाठी दोन्ही संघाचे कप्तान कर्णधार यांनी इथं कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. कर्णधार वैभव गुरव. कर्णधार वाघजाई 11 चे कर्णधार वैभव गुरव. ओमसाई 11 चे कर्णधार
विठ्ठलभाऊ शिंदे विकेट. आता त्रिफळा बाद झालाय तो रोशनदादा सुर्वे संघ बालक. आणि त्रिफळा बाद करण्यात आले. फलंदाज गोलंदाज निलेश भाऊ भैरवनाथ 11 चे गोलंदाज निलेश भाऊ सुर्वे यांनी त्रिफळा बाद केलाय तो रोशनदादा. आता दुसरा तो खेळण्यासाठी येतोय तुषार झेंडे. ओम साई श्रीनाथ 11 साठी फलंदाजी करण्यासाठी येतोय तो तुषार. आणि त्याच पद्धतीने आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने खेळतोय तो शुभम. आणि आपल्या संघाची गोलंदाजी करतोय तो निलेश. अतिशय जोरदार फटका 4 रन. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलाय तो कातोबा स्नॅक सेंटरचे मालक तुषार झेंडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने श्रीनाथ 11 साठी पहिला बॉल आणि 4 रन. 8 के पार बाउंड्री पार. आणि पुढचा चेंडू टाकतो तो निलेश. वाईड बॉल. धाव संख्या झाली 30. निलेश करतोय तो गोलंदाजी आणि हा पण व्हाईट बॉल. पुढचा पण व्हाईट बॉल. प्रत्येक संघातील खेळाडू आपल्या संघासाठी अतिशय योग्यतेने संघर्ष करतोय. आणि आता पाहूया तुषार. आणि तुषारनी एक जोरचा शॉट बाउंड्री पार 6. मॅच झाल्यानंतर जुने बॉल जमा करायच्यात. हा सर. सिक्स मारलेला आहे. गोलंदाजी करतोय तो निलेश. फलंदाजी करतोय तो तुषार. त्याच्याबरोबर दुसरा फलंदाज आहे तो शुभम. आणि आता तो डायरेक्ट बॉल. त्रिफळा बाद तुषार. पाण्याचे जार. गौडदरा प्रीमियर लीग तर्फे GPL तर्फे सर्वांना विनंती आहे, जे नेलेले पाण्याचे ज्वार प्रत्येक ज्या संघाने नेलाय, ज्या खेळाडूंनी नेलाय, तो इथं कॉमेंट्री बॉक्स पाशी जमा करायचा आहे. पाणी संपल्यानंतर, आपला खेळ झाल्यानंतर जातानी. पुढील षटक घेऊन कोण घेऊन येतोय ते पाहूया. आणि खेळण्यासाठी कोण 4 ओव्हर. चार षटक संपून 37 धावा. आता पुढील फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो विवेक. अतिशय उत्कृष्ट खेळाडू, गेले 10-15 वर्षाचा अनुभव विवेक सुर्वे. आणि बॉलिंग करतोय तो संदीप सुर्वे उर्फ भोरा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि अतिशय जोरदार फटका. 4 जोरात टोलवलेला शुभम उर्फ लॉली. शुभम श्रीनाथ 11 साठी खेळतोय तो शुभम.
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करतोय शुभम. श्रीना ओम साई 11 वाघजाई 11. ओम साई 11 आणि वाघजाई 11 आपल्या टॉस साठी पुढे यायचंय आता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि शुभमनी मारलाय तो 4. 4 रन. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय तो शुभम. श्रीनाथ 11 साठी अतिशय जोरदार फलंदाजी. पुढला चेंडू टाकतोय तो संदीप. हलकासा कट केलाय तो शुभम. आता पाहूया किती धावा घेतात. एकच धाव. आता खेळतोय तो विवेक. फलंदाजी करतोय तो विवेक. गोलंदाजी करतोय तो संदीप. आता पाहूया विवेक आपल्या श्रीनाथ 11 साठी काय करतोय. अतिशय उत्कृष्ट खेळाडू विवेक भाऊ सुर्वे. पहिलाच बॉल आणि विकेट. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतो तो संदीप सुर्वे. शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष बापू गुलाब सुर्वे. जी गावदारा प्रीमियर लीग तर्फे आपलं सहर्ष स्वागत. विवेक आतमधनं बॉल कंपाऊंडच्या आतमधनं बॉल आणायच्यात. लहान मुलांना कोणाला तरी पाठवा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय. एक बॉल. अतिशय शुभम आणि अभिजित सुर्वे खेळतोय फलंदाजी. पहिला बॉल आणि 2 रन घेतलेले आहेत. अतिशय जोरदार. परत एक हलकासा
55. पुढील भैरवनाथ 11 चे 2 खेळाडू फलंदाजी करण्यासाठी येतोय तो निलेश आणि येतोय तो केतन. क्रिस गेल. बॉल द्या बॉल. बॉल आहे तिकडे. नवीनच बॉल दिलेले आहेत. नवीन बॉल माऊली. नवीन बॉल मध्ये फलंदाजी करते ती टीम आहे भैरवनाथ 11. खेळतोय तो निलेश आणि गोलंदाजी करतोय तो विक्रम. श्रीनाथ 11 साठी हरिभक्त परायत. अमोल दिघे आपले सहर्ष स्वागत. अतुल दिघे आपले सहर्ष स्वागत. पंढरीनाथ गाडी आपले सहर्ष स्वागत. पहिला बॉल आणि पहिलीच विकेट. विक्रम भाऊनी आपल्या संघासाठी पहिल्याच बॉल मध्ये पहिलीच विकेट घेतली आणि कप्तान संघ मालक रोशन दादा सुर्वे यांनी कॅच घेतलेला आहे. बाद झालाय. झेलबाद झालाय तो निलेश. आता पुढील फलंदाजी करण्यासाठी येतोय तो दीपक ओव्हाळ. भैरवनाथ 11 साठी जिंकण्यासाठी धावसंख्या करायची ते 55. श्रीनाथ 11 वर तर्फे गोलंदाजी करतो तो विक्रम भाऊ आणि जोरचा फटका मारलाय तो दीपक. झेल सुद्धा सुटलाय रोशन. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेले सामने. गौडदरा प्रीमियर लीग वर्ष पहिले. केतन तो खेळतोय. फलंदाजी करतोय तो केतन. गोलंदाजी तो करतोय विक्रम. श्रीनाथ 11 साठी गोलंदाजी करतोय तो विक्रम आणि भैरवनाथ 11 साठी फलंदाजी करतोय तो केतन. अतिशय उत्कृष्ट बॉल आणि हा षटकार केतनने आपल्या भैरवनाथ 11 साठी मारलाय तो षटकार.
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळणारा खेळाडू केतन. गोलंदाजी करतोय तो विक्रम. वाईड बॉल. श्रीनाथ 11 वर्सेस भैरवनाथ 11. अतिशय जोरचा फटका केतन. आता काय होतंय ते पाहूया. मिसफील्ड 2 धावा. अतिशय मिसफील्ड. गचाळ क्षेत्ररक्षण. अतिशय चांगल्या पद्धतीने 3 धावा घेतलेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे तो विक्रमचा. सगळ्यांनी रिक्वेस्ट करायला लागेल ना. एक दिवस मला ऍडजस्ट करायचं आले तो. डॉट स्वरूपाचा चेंडू. कुठली धाव नाही घेतलेली. निर्धाव पद्धतीचा चेंडू हलकासा कट केलाय तो दीपक. 1 षटक 11 धावा 1 बाद. माऊली टेकर करतोय तो गोलंदाजी आणि अतिशय पद्धतीने हलकासा कट केलाय तो केतन. श्रीनाथ 11 वर्सेस भैरवनाथ 11. दीपक काय करतोय तो आपल्या पुढल्या आणि घेतलं हलकासा कट. 1 धाव पूर्ण. फलंदाजी करण्यासाठी आलाय तो केतन. गोलंदाजी करतोय तो माऊली इटेकर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने श्रीनाथ 11 आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करत्या. तसंच त्याच पद्धतीने फलंदाजी करतोय तो केतन. पाहूया पुढील बॉल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलेला 1 धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो माऊली. डॉट बॉल. दीपक आपल्या संघासाठी भैरवनाथ 11 साठी फलंदाजी करतोय. तसंच त्याला गोलंदाजी करतोय तो माऊली. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो माऊली. बॉलिंग आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि आता हलकासा कट आणि 1 धाव पूर्ण. योगेश मिसफील्ड. योगेश चांगल्या पद्धतीने
क्षेत्ररक्षण करतोय. हा 2 शतक 15 धावा. धावसंख्या झाली आहे ती 15. यापुढील कॉमेडी करतोय तो संतोष नागते वर्सेस सॅंगो. अतिशय चांगल्या प्रकारे बस आता जरा वाईट टाइमपास. कॉमेंट्री मॅन आत्ताचा वाईट बॉल आहे. संघासाठी मिळालेल्या आहेत त्या 2 धावा. आईच्या गावात अरे आता दिसलंच नाही. 3 धावा भेटलेल्या आहेत. काय झालं? अतिशय जोरदार फटका मारलेला आहे. संघासाठी 4 धावा भेटलेल्या आहेत. गोलंदाजी करतोय तो दारासिंग. नावच आहे दारासिंग. अतिशय उत्कृष्ट खेळाडू असणारा हा दारासिंग. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो दारासिंग. आता फलंदाजी करण्यासाठी आलाय तो केतन. 1 धाव पूर्ण. धावा झाल्या ते 23. धाव संख्या झाली आहे ती 23. डॉट स्वरूपाचा निर्धाव पद्धतीचा चेंडू. गोलंदाजी करतोय तो दारासिंग. आता पुढील चेंडू टाकतोय तो दारासिंग आणि नाही खेळ दीपक साठी ती वॉर्निंग दिल्या. दारासिंग गोलंदाज. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा डिक्लेअर नाही. एकच धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो दारासिंग. नावाप्रमाणे झळकतोय तो दारासिंग. अतिशय उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा. आताच काय 4-6 काहीच नाही. 2 धावा पूर्ण. अतिशय हलकासा कट केतननी केला होतो आणि पळतोय. आधी 2री धाव पूर्ण. पाहूया आपल्या संघासाठी 3री धाव घेण्यासाठी 2च धावा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो दारासिंग. 3 षटकांनंतर धावसंख्या झाली 28.
18 बॉल 27 धावा. भैरवनाथ 11 साठी धावसंख्या राहिलेली आहे ती 27 झाल्या त्या 28. 18 बॉल 27 धावा. दोन्ही संघांना सामना पटपट उरकून घ्यायचा आहे. खेळाडू थोडं पाणी घेत आहेत. लवकरात लवकर गोलंदाजीसाठी आलाय तो माऊली. फलंदाजी करतोय दीपक केतन. भैरवनाथ 11 साठी फलंदाजी करतात केतन दीपक. गोलंदाजी करतोय श्रीनाथ 11 साठी माऊली टेकर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळ चालू आहे. माऊलीचा पहिला बॉल 1 धाव पूर्ण. GPL चे गौरदारासाठी पहिलेच पर्व अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सकाळपासून सामने चालू आहेत. माऊलीचा पुढचा बॉल आणि केतनने हलकासा तो कट केलाय. आता पाहूयात आपल्या संघासाठी किती रन. 1 धाव पूर्ण. फिल्डिंग करतोय क्षेत्ररक्षण करतोय तो शुभम. माऊलीचा पुढला चेंडू फलंदाजी करतोय तो दीपक. वाईड बॉल. धाव संख्येत वाढ 1 धाव 31 धावा. याच्या पुढची मॅच होणार आहे वाघजाई 11 वर्सेस ओमसाई 11. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला चेंडू आणि हा 4 रन. बाउंड्री पार. चेंडू बाउंड्री पार गेलेला आहे. गोलंदाजी करतोय माऊली. फलंदाज दीपकने मारलाय तो आपल्या संघासाठी चौकार. भैरवनाथ 11 संघमालक आविदादा सुर्वे. श्रीनाथ 11 संघमालक सुमित शेठ साप्ते रोशनदादा सुर्वे. आणि अतिशय दुसराही फटका मारलेला तो 4 चौकार दीपक. श्री भैरवनाथ 11 साठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कामगिरी करतोय फलंदाज दीपक. त्याच पद्धतीने केतन ही आपल्या संघाच्या धावसंख्येत भर टाकतोय. आणि आता पुढचा चेंडू 1 धाव. लेग बाय 1 धाव घेतलेली आहे. धाव संख्या झाली ती 40. भैरवनाथ 11 ला करायच्या त्या 15 धावा. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला चेंडू केतन. पुन्हा एकदा चौकार. केतनने मारलाय तो चौकार. केतनने ओव्हर झाली. स्कोर झालाय भैरवनाथ 11 चा तो 44. शतक झाल्यात ते 4. श्रीनाथ 11 चे शतक झाल्यात 4. 12 बॉल 11 धावा. फलंदाजी करतोय तो दीपक. गोलंदाजी करतोय तो विक्रम. पाहूयात विक्रम आपल्या संघासाठी काय करतोय. आणि क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं दारा सिंग. मिसफील्ड चौकार.
धावसंख्या झाली ती 48 आणि विजयी संघाचं झुकतं झाले भैरवनाथ 11. खरंच खूप आनंद होत आहे भाऊंची बॉलिंग पाहताना. आणि भाऊंचा पुढचा चेंडू तो निर्धाव पद्धतीचा खूप उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतात विक्रम भाऊ. आणि आता तो परत एकदा मारलाय दीपकनं 4 चौकार. दीपकने अतिशय आपल्या संघासाठी भैरवनाथ 11 साठी अतिशय पद्धतीने धाव संख्या झाली होती 52. धाव संख्या झाल्या 53. धाव संख्या झाली होती 53. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलाय तो केतननी चौकार. आणि हा भैरवनाथ 11 विजयी झालेला आहे. झुकतमाप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलाय केतन. दीपक